दोन वेगवेगळ्या घटनेत ट्रकला लागली आग। आगीत दोन्ही ट्रकचे कॅबिन जळून झाले खाक। गोंदिया जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा चढला आहे। अशात वाहन जळण्याच्या प्रमाणात देखील अधिक वाढ झाल्याचे चित्र आहे। सडगर्जुनी तालुक्यातील ग्राम फुटाळा येथे राष्ट्रीय महामार्गावर 2 दिवसापूर्वी एका प्रवासी वाहतूक खाजगी बसला भीषण आग लागल्याने आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली। यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयाचा मुद्देमाल जळून खाक झाला। तर आज पुन्हा एका घटनेत शासकीय धान वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला गोरेगाव शहरात आग लागली आणि दुसऱ्या घटनेत ग्राम मुंडीपार गावाजवळ पुन्हा 1 दिवसापूर्वी दुसऱ्या ट्रकला आग लागल्याचे चित्र आहे। मात्र दोन्ही घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसून ट्रक मालकाचा मोठा नुकसान झाला आहे। गोंदिया जिल्ह्याच्या हिरापूर गावातील शासकीय धान्य खरेदी केंद्रातून धान्य राईस मिल मध्ये भरडाई करता घेऊन जाणाऱ्या एका ट्रकला गोरेगाव शहरात पोहोचताच ट्रकच्या केबिनमध्ये अचानक आग लागल्याने खळबळ उडाली। ही घटना आज दिनांक 26 एप्रिल रोजी भर शहरात दुपारी घडली। या ट्रकला आग लागल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या लोकांनी मिळेल त्या साधनाने आग विझवण्याचा प्रयत्न केला, तर काही लोकांनी पाईपद्वारे पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला। मात्र आग इतकी भीषण होती की ट्रकचा कॅबिन पूर्णतः जळाला। मात्र ट्रकचा मागील भाग साबूत राहिल्याने ट्रकमध्ये भरलेले धान जळाले नाही। वेळीच नागरिकांनी मदत केल्याने ही आग आटोक्यात आली आहे, हे खरे। तर दुसरी घटना गोंदिया तिरोळा मार्गावर असलेल्या ग्राम मुंडीपार जवळ दिनांक 25 रोजी एक ट्रक उभा होता। या उभ्या ट्रकने अचानक पेट घेतल्याने नागरिकात खळबळ माजली। सुरुवातीला ट्रकमधून धूर निघत असल्याने लोकांनी ट्रककडे धाव घेतली। ट्रक विझवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत समोरील कॅबिन संपूर्ण जळून खाक झाली। ट्रकच्या आतमध्ये काही तांत्रिक बिघाड आल्याने ही आग लागल्याचे सांगितले जाते। या दोन्ही घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसून दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे। जिल्ह्याचे वाढते तापमान आणि वाहन लांबवर चालून गरम झाल्याने हे प्रकार घडत असतील असा अंदाज वर्तविला जात आहे।